मृत्यूनंतर सुद्धा एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयचा उपयोग केला जाऊ शकतो. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरने मृत्यू घोषित केला आहे. पण लक्षात घ्या, मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला जातो. मग असं का? मृत्यूनंतर एक्स-रेचा काय उपयोग असू शकतो? आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत पहा, कारण हा रेडिओलॉजीचा असा भाग आहे जो बहुतेक लोकांना माहीत नसतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश मोरे, रेडिओलॉजी एज्युकेटर आणि ऑथर. रेडिओलॉजी फील्डमधील अवेअरनेस, करिअर गायडन्स आणि मेडिकल इमेजिंग याबद्दलची सगळी सोपी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत असतो. जर तुम्हाला एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, पेट स्कॅन आणि इतर रेडिओलॉजिकल इन्फॉर्मेशन प्रॉपर वे मध्ये हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा टॉपिक समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना वाटतं फक्त एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय हे जिवंत व्यक्तींसाठीच वापरतात. पण काही विशेष परिस्थितीमध्ये मृत्यूनंतर सुद्धा एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयचा उपयोग केला जाऊ शकतो. विशेषतः जेव्हा मृत्यूचं कारण स्पष्ट नसतं. फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये एक्स-रे, सीटी स्कॅन महत्वाची भूमिका बजावू शकतात. उदाहरणार्थ, बॉडीमध्ये फ्रॅक्चर आहे का? काही इंजुरी बाहेरून दिसत नाहीत पण आतमध्ये आहेत का? काही फॉरेन ऑब्जेक्ट बॉडीमध्ये आहेत? अशा अनेक गोष्टी इमेजिंग मधून समजण्यासाठी हेल्प होऊ शकते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक मृत व्यक्तीचा एक्स-रे काढला जातो असं नसतं. हे परिस्थिती, तपास आणि संबंधित तज्ञांच्या निर्णयावर अवलंबून असतं. पण काही प्रकरणामध्ये रेडिओलॉजी सत्य समजून घेण्यासाठी मदत करू शकतो. आजकाल काही देशांमध्ये व्हर्च्युअल ऑटोप्सी म्हणजेच स्कॅनच्या मदतीने मृत्यूचं कारण समजण्याची प्रक्रिया आणि यांसारख्या संकल्पनांवर सुद्धा काम केलं जातं. जिथे सीटी स्कॅन आणि ऍडव्हान्स इमेजिंगच्या मदतीने शरीरातील आतील भागांचा अभ्यास केला जातो. म्हणून रेडिओलॉजी फक्त डायग्नोसिस साठी नाहीये, तर काही वेळा इन्व्हेस्टिगेशन साठी सुद्धा मदत होऊ शकते. म्हणून मला रेडिओलॉजी फील्ड एवढी फॅसिनेटिंग वाटते की प्रत्येक इमेजच्या मागे एक नवीन स्टोरी असते. तर मित्रांनो, आज तुम्हाला कळलं की काही विशेष परिस्थितीमध्ये सुद्धा मृत्यूनंतर एक्स-रे, सीटी स्कॅनचा उपयोग केला जाऊ शकतो. हा फॅक्ट तुम्हाला आधी माहित होता का? कमेंट मध्ये येस किंवा नो लगेच लिहा. जर तुम्हाला रेडिओलॉजी अवेअरनेस, करिअर गायडन्स, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, पेट स्कॅन आणि इतर एज्युकेशनल व्हिडिओ हवे असतील, आपल्या पेजला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. मी आहे आकाश मोरे, रेडिओलॉजी एज्युकेटर आणि ऑथर. आज तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका इंटरेस्टिंग आणि नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.